राम राम मंडळी, कसे आहात सगळे? मी आणि ईश्वरी परत चाललो आहे सकाळी लवकर एका शूटसाठी. आणि या शूटसाठी आम्ही आता निघालो आहे सकाळी 4 वाजता. ईश्वरीला नशीब या टॅक्सीमध्ये एक स्क्रीन मिळाली. आता तिथे ती गेम खेळत बसेल. आणि आता आम्ही पोचलो आहोत गुबेवा स्टेशनजवळ. बसने चाललो आहे, ईश्वरीचं फेवरेट स्टेशन. ईश्वरीला तिथे उभं केलं मी रिचार्ज करायला आलेली. आणि गुबेबा स्टेशनवरून तुम्हाला जर अबुधाबीला जायचं असेल तर तुमची तिकीट 25 दिराम्स आहे. आणि हे सकाळचं बघा 4 वाजता किती एकदम शांतता. आत्ता काहीतरी मला वाटतं 4:15-4:20 झाले आहेत. पण आहेत म्हणजे जर कोणाला अबुधाबीला एवढ्या सकाळी लवकर जायचं असेल तर बसेस 4:40ची पहिली बस आहे जी तुम्हाला गुबेबावरून निघणार. आणि तुम्ही काहीतरी 6 वाजेपर्यंत अबुधाबीमध्ये पोचू शकता. आणि बस एकदम खाली असते, एवढी काही जास्त भरलेली नसते की जेणेकरून तुम्हाला सीट्स वगैरे मिळणार नाहीत. पण आम्ही वीकेंडला म्हणजे फ्रायडेला निघालेलो सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणून. कधी कधी वीकेंडला सुट्टीनीवरी सकाळची बस भरलेली मिळते तुम्हाला. त्यामुळे मंडे टू फ्रायडे थोडी खाली मिळेल. आणि एवढं छान सूर्य उगवत होता ना, सगळीकडे असं ऑरेंज ऑरेंज ऑरेंज. आणि आता आम्ही अबुधाबीला पोचलो आहे ऑलमोस्ट. आता आम्ही एक थोड्याच वेळात पोचू तिकडे. यास आयलंडला आता आम्ही टच झालो आहे. आणि यास आयलंडमध्ये हे शूट आहे. वॉर्नर ब्रोज वर्ल्ड म्हणून आहे, त्याचं शूट आहे. त्यांचं प्रमोशन करतायत ते लोक. जसं फरारी वर्ल्ड वगैरे. आता बघा हे फरारी वर्ल्डचा सीन आहे हा इकडचा पूर्ण. आणि इथून ते फक्त 2-3 मिनटावरच आहे. आता आम्ही वाट बघतोय की इथे आजूबाजूला तर कोणी दिसत नाही. काही लोक अबुधाबीमधून येणार शूटला. जे लोक दुबईतले आहेत ते दुबईमधून स्वतःचं ट्रॅव्हल करून येणार होते. तर मला तर सगळं ऑलरेडी माहीत होत्या डिटेल्स. टॅक्सीने जर तुम्ही गेला ना तर तुम्हाला खूप म्हणजे 300-350 दिराम तुमचे होणार फक्त दुबई ते अबुधाबीचं ट्रॅव्हलिंग. आता आम्ही आतमध्ये आलो. आम्हाला स्कॅन करून घेतल्या आहे लोकांनी. आणि आमची जी नावं वगैरे होती ती तिथे आम्हाला टिक करायला सांगितलं, साईन करायला सांगितलं की हे लोक शूटसाठी आलेत. आणि ही जी फॅमिली आहे हे पण शूटसाठीच आलेत आमच्याबरोबर. आणि इकडे लहान मुलांना एवढं मस्त वाटण्यासारखं हे प्लेस आहे. ॲक्च्युली लहान मुलांसाठीच प्लेस आहे. आणि लकीली माझं आणि इशूचं ह्या शूटसाठी सिलेक्शन पण झालं. म्हणजे ईश्वरीचा आजचा दिवस असा असणार आहे की तो मजा करायचा दिवस आहे. आणि हा सेट बघा आतला किती छान आहे. म्हणजे असं वाटतं की संध्याकाळचं पूर्ण असं क्लायमेट आहे. आणि आतमध्ये असं एवढं म्हणजे थीम पार्क ईश्वरीला एवढं आवडलं नाही. ईश्वरी बोललेली की मम्मा मी तो खूप सुपर एक्सायटेड आहे या शूटसाठी. आणि इकडे बघा आता सकाळचे 6 वाजलेत आणि हे लोक सगळे इकडे आपलं काम करतायत. सेट वगैरे सगळं अरेंजमेंट चालू आहे. इकडे एक आता डान्स शो होणार आहे ह्यांची. लहान मुलांचं एक डान्स प्रॅक्टिस वगैरे करून घ्यायचं आहे म्हणून ते लोक आधी तिकडचं सगळं क्लिअर करतायत. तोपर्यंत आम्ही म्हटलं आता आलोच आहे तर पहिलं काम करायचं. एवढ्या लवकर कशासाठी बोलवतात तुम्हालाही माहिती आहे शूटवरती आम्हाला, की पहिलं खावा त्याच्यानंतर मग तुमचे कपडे वगैरे ते सगळं सिलेक्शन होणार. प्रेस करायचे असतील तर प्रेस वगैरे करून देणार. आता तुम्ही पण माझे हे व्लॉग बघताय तर तुम्हाला पण माहीत असेल की ज्योतीचं रुटीन काय आहे. तर आम्ही आता आलो आहे लवकर म्हणून म्हटलं चला पहिलं खायला जाऊया. आणि फर्स्ट टाईम आता हे हॉलिवूडवाल्या लोकांबरोबर काम आहे. तर ह्या लोकांचा तर इंग्लिश ब्रेकफास्ट ॲज युज्युअल. म्हटलं पराठे वगैरे तर काय मिळणार नाही आपल्याला. ते बघा सुरुवातच बघा ब्रेड, ब्राऊन ब्रेड, व्हाईट ब्रेड, जॅम हे सगळं होतं. हे ग्रिल टोमॅटो होते, मशरूम्स होते, बॉइल्ड एग होते, हे स्क्रॅम्बल्ड एग होतं, हे चिकन होतं आणि हे पोटॅटो होतं. तर ते मला आवडलं. बाकी एक मटण वगैरे होतं, तसं आम्ही मटण नाही खात. आणि इकडे फेवरेट आमचं क्रोझॉन्स होतं. मग ते उचलले पहिले. ईश्वरीसाठी केक वगैरे घेतलं खायला. आणि इकडे पाण्याच्या बॉटल्स होत्या. आणि ईश्वरीला फ्रूट्स खूप आवडतात. मग तिच्या आवडीचे जेवढे फ्रूट्स होते ते घेतले. आणि हे पॉरेज होतं. पॉरेज ॲक्च्युली सकाळी खायचं मन नव्हतं कारण इकडे राईड्स वगैरे पण होत्या ना. आणि ईश्वरी तर राईडमध्ये जाणार नव्हती कारण ती बोलत होती मला राईड नाही करायचं. सो अशा प्रकारे आमच्या दोघींची आम्ही प्लेट सजवून घेतली खायला. ईश्वरीला म्हटलं चल थोडा वेळ खेळ तू मोबाईल, मग मी तुला फटाफट भरवून घेते. कारण बाकीचे पण पॅरेंट्स ऑलमोस्ट ते लोक पण लवकर आलेले कारण ते लोक आता त्यांचे कपडे वगैरे सिलेक्ट करत होते. आणि इकडे ह्या लोकांनी पूर्ण सेटअप ठेवले आहे बघा. इथे तुम्ही चेंज करू शकता. आणि हे लोक आयन वगैरे करून देत होते. ज्या लोकांनी सांगितलेत ना ते कपडे आणलेत आणि त्यांचे परफेक्ट असतील तर त्यांचे होते. अदरवाईज ते लोक त्यांच्याकडून कपडे देत होते. इथे सगळ्यास जेवढी पण लोकं आलेली तेवढ्या सगळ्यांना इथे रेडी करून सांगितलेलं थांबायला. कारण
डिझायनर येणार होती आणि बघणार होती की या लोकांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे का, हे लोक व्यवस्थित दिसत आहेत का, कारण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिसणार म्हणून. आता इकडे एक शूट होणार होता हा कारवाला, त्यामुळे ह्या कारचं इकडे ह्या लोकांनी सेटअप करून घेतलेलं सगळं आणि मस्त कार होती ही पण. मग ईश्वरीचा आय थिंक इकडे एक रोल आहे जेव्हा ती कार पुढे येणार तेव्हा. मग ते लोकांनी फटाफट सगळं करून घेतलं. लहान मुलांचं जे शूट होतं तोपर्यंत म्हटलं तू इशू शूट कर, मी थोडंसं आजूबाजूला काय काय आहे ते बघते. मग मी या साईडला आलेली बघत होती. इकडे पण आता ही लोकं सेटअप करणार आहेत म्हणून आता बघत होती की इकडे ॲक्च्युली काय, तर हे सगळ्या राईड्स वगैरे आहेत इकडे जेवढ्या पण आहेत त्या. आणि आता शूटसाठी सगळ्यांना घेऊन चाललेत. इथे सगळे मिक्स नॅशनॅलिटीचे होती लोकं. मग जे इंडियन्स वगैरे होते त्या लोकांचं मग ते जसं ड्रेस कोड असेल तसं त्या लोकांनी कॉम्बिनेशन केलं. पॅरेंट्सला जे लोक मम्मी आणि मुलं जे सिलेक्ट झालेले त्यांना एकत्र पेअरमध्ये ठेवलेलं. ज्यांचे फक्त मुलं सिलेक्ट झालेले, पॅरेंट्स सिलेक्ट नव्हते झाले या शूटसाठी, त्यांना मग ते लोक चूज करायचे कपड्यांच्या कॉम्बिनेशननुसार. आणि मग माझं आणि इशूचं ब्ल्यू कलरमध्ये होतं म्हणून मग आम्ही तर काय दोघी एकत्रच होतो शूटला. आणि आता हळूहळू सगळे कार्टूनचे जेवढे पण कॅरेक्टर होते ते सगळे यायला चालू झालेले, त्यामुळे तर सुपर एक्सायटेड होते सगळे मुलं. ईश्वरी तेवढी खुश होती ना काय बोलायला नको, कारण ती बोलत होती मम्मा मी हे सगळे बग्स बनी वगैरे सगळं टी व्हीमध्ये बघते आणि ते लोक आलेत आता ना, तर ते लोक एकदम मस्त खुश झालेले. मुलांसाठी हे शूट असं होतं ना की बोलतात ना मज्जाच एक प्रकारची. आणि इथे जे लोक डान्स करणार होते त्यांचं इकडे प्रॅक्टिस चाललेली. म्हटलं यांचा डान्स बघूनच घाबरलो आम्ही. हा सीन झाल्यानंतर आमचे सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले. त्याच्यामुळे मला लंच आणि त्याच्या पुढचे जे काही सीन होते ते शूटच नाही करता आले, पण आतमध्ये खूप मजा आली. मग नंतर जेव्हा आउटडोर एक शूट होतं तेव्हा मग आम्हाला आमचे फोन परत दिले, त्यामुळे मला बरंच काही शूट नाही करता आलं. पण मी तर खूप मजा केली. मला तर 4-5 राईड मिळाल्या मस्त एन्जॉय करायला. आणि खाली ईश्वरी एक पॅरेंट्स म्हणून कोणतरी झालेलं ईश्वरीचं तिकडे, मग खाली त्यांच्यावरती वॉक करायची. ते लोक चुकले की परत आम्हाला राईड मिळायची. आणि इतक्या दिवसाने मी राईडमध्ये बसली ना, खूप एन्जॉय केलं. म्हणजे ईश्वरी बोलते मम्मा तू तर माझ्यापेक्षा जास्तच एन्जॉय केलं शूट. मी म्हटलं हां यार, शूट पण करायला मिळालं खूप दिवसानंतर, राईड पण करायला मिळालं. आकाश पाळण्यामध्ये वगैरे कधी लहानपणी बसलेलो, त्याच्यानंतर बसलोच नाही. आणि मग आता आम्हाला निघताना त्या लोकांनी स्नॅक्स पण दिला खायला आणि मग तो आम्ही घेऊन चाललो कारण उशीर नको व्हायला म्हणून. अशा प्रकारे आम्ही शूटमध्ये खूप मजा केली. ॲडव्हर्टाईजमेंट ती आली की आम्ही नक्की शेअर करू. आणि व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे सगळे व्लॉग बघत जावा खरंच.